अमरावती शहरात अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती करणाऱ्यावर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। 6 फेब्रुवारी 2026 रोजी गुन्हे शाखेचे पथक गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली। वलगाव रोडवरील रेल्वे लाईनच्या बाजूला तलावाजवळ मोकळ्या जागेत एक व्यक्ती अवैधरित्या हातभट्टी लावून दारू तयार करीत असल्याची माहिती मिळाली। तसेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मधमाशाचा सडवा साठवून ठेवल्याचे समजले। मिळालेल्या माहितीवरून पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला असता आरोपी रामनाथ कन्हैयालाल वाघमारे व 47 वर्ष राहते सिद्धार्थनगर नवसारी हा रनिंग हातभट्टीद्वारे गावठी दारू काढत असल्याचे आढळून आले। पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले आणि घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात अवैध साहित्य जप्त केले। या कारवाईत आरोपीकडून 150 लिटर तयार गावठी दारू, 1455 लिटर मधमाशाचा सडवा आणि हातभट्टीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण 3,31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपी विरुद्ध गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कलम 65 क फ ड अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस विभागाने स्पष्ट केले आहे की पुढील काळातही अवैध गावठी दारू व्यवसाय करणाऱ्या विरोधात अशाच प्रकारे कठोर कारवाई केली जाणार आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, रमेश धुमाळ तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले आणि गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार सहभागी झाले होते। अशाच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यू महाराष्ट्र 24 न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।